तर आज मी तुम्हाला छान असं तुरीच्या डाळीचं वरण म्हणजेच आपण डाळ भात वगैरे रोज खातो त्याच्यामधलं जे आपण रोज डाळीचं वरण बनवतो, आळणी वरण म्हणा किंवा तिखट वरण म्हणा, त्याच्याच प्रकारचं असं हे वरण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। पण हे वरण जे आहे ना, मी एका वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे। खूप छान याची चव लागते। नेहमीची जी डाळ वरण असतं ना त्याच्यापेक्षा याची टेस्ट खूप भारी लागते। तर इकडे बघू शकता मी इथे 250 ग्राम म्हणजेच अंदाजे पाव किलो तुरीची डाळ घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हवं तर तुम्ही थोडीशी मुगाची डाळसुद्धा टाकू शकता। त्यानंतर मी इथे खडे मसाले घेतले, तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले आणि थोड्याशा मिरच्या कट करून घेतल्या, टमाटे कट करून घेतले, त्यानंतर थोडेसे लसूण कट केला, जिरे आहेत आणि याच्यामध्ये राई घेतलेली आहे। हे फोडणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे। तिकडे बघू शकता आज मस्तपैकी मी छान अशी ही चवदार अशी ही तुरीच्या डाळीचं वरण करून दाखवणार आहे। आपण नेहमी जे वरण बनवतो ना त्याच्यापेक्षा चांगली याची मस्त चव येते, कारण आपण याला फोडणीचा प्रकार जरा वेगळा देणार आहोत। तर आता ही मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली, हे गरम पाण्यामध्ये टाकून घेते। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ह्याला लावू शकता, पण मी एका टोपामध्येच ह्याला शिजून घेणार आहे डाळीला। ही सगळी अशी कडेकडेला लागणारी डाळसुद्धा ही काढून घ्यायची। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कट केलेलं मिरची आणि टमाटर टाकून घ्यायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, हे बघू शकता। आणि 5-10 मिनटं याला द्यायचं, जेणेकरून काय होईल तुरीची डाळ ना छान अशी गाळ शिजून निघन तोपर्यंत याला वेळ द्यायचा आहे। तर आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी तुरीची डाळीमध्ये मिरची टमाटर। आणि इकडे बघू शकता एक 5 मिनटातच याला छान अशी उकळी आलेली आहे। हे असं प्लेट दिलं ना म्हणजे कसं होतं बाहेर असं सांडलं जात नाही, मग पाणी वगैरे असं म्हणजे उती जात नाही। तर आता हे चमच्याच्या साहित्याने मी चेक करते जरा, हे इकडे बघू शकता मस्त आपली तुरीची डाळ जी आहे ना ती शिजत आहे छान। आणि मिरची टाकल्यामुळं खूप चांगला असं याला तिखटपणा येणार आहे, झणझणीत छान असं हे वरण आपलं तयार होणार आहे। इकडे बघू शकता डाळ मस्त अशी शिजून झालेली आहे, हे बघा। हे एवढा गाळ होईपर्यंत ही डाळ शिजून घ्यायची आहे आणि बाकीची जी पण काही उरलेली डाळ असते शिजायचं ती आपली नंतर उकळीमध्ये शिजून निघते। तर आता ती डाळ जी शिजून घेतली ती एका टोपामध्ये मी काढून घेतली आणि ज्या टोपामध्ये मी डाळ वगैरे शिजून घेतली त्याच टोपामध्ये मी थोडंसं तेल टाकते। म्हणजे आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळीला तडका द्यायचा आहे, म्हणजे डाळीची एक फोडणी तयार करायची, त्याच्याशिवाय आपली डाळीला काही चव येत नाही। तर आता ह्या प्रकारची फोडणी जर तुम्ही कधी केली नसेल तर तुम्ही ह्या प्रकारची फोडणी डाळीला नक्की देऊन बघा। हे खडे मसाल्याची बेसिकली जे खडे मसाले असतात आपले त्याची फोडणी द्या लसूण राई जिऱ्यासोबत। म्हणजे आपण नॉर्मल डाळीला कसं फक्त लसूण राई जिरा वगैरे कढीपत्ता वगैरे टाकून फोडणी देतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे। पण त्याच्यासोबत जर तुम्ही एक खड्या मसाल्याचा याला स्वाद देताना फोडणीमध्ये टाकता वेळेस तर इतक्या मस्त ही डाळ लागेल ना तुम्हाला खाता वेळेस, अप्रतिम याचा स्वाद लागतो। सणासुदीला आणि स्पेशल दिवसाला ना मी ही डाळ नेहमी करते अशा प्रकारे, आणि रोजची अशी सिंपल डाळ असते माझी। आता ही शिजून घेतलेली जी डाळ आहे ना ती एका टोपामध्ये मी काढून घेतली, तोपर्यंत आपली फोडणीसुद्धा चांगली लाल होत आहे गॅसवर। आता याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर इथे टाकून घेते आणि थोडी हळद मी नंतर परत टाकणार आहे। हे बघा किती सुंदर अशी छान पिवळी धमक अशी ही डाळ आपली ही तयार झाली आहे खाण्यासाठी। हे बघा महाशिवरात्रीच्या व्रतासाठी आज आता मी आपल्याला उपास सोडायला लागतो दुसऱ्या दिवशी, त्यासाठी मस्त असं डाळ वरण पुरी भाजी बनवायची आहे। त्यासाठी ह्या डाळीचा मी तुम्हाला रेसिपी दाखवली, म्हणजे स्पेशल दिवसामध्येच मी ही डाळ अशी बनवते। हे बघा छान असा रंग चेंज झालेला आहे, कडकडून अशी ही फोडणी तयार झाली आहे। पूर्ण खड्या मसाल्याचा इतका स्वाद याच्यामध्ये उतरला आहे आणि लसूण वगैरे खूप छान असं फ्राय झालेला आहे। आता आपण काय करायचं, ही जी डाळ ओतून घेतली ना आपण एका साईडला एका टोपामध्ये, ती गरम खूप आहे त्यामुळं काय होतं डायरेक्ट ओतलं तर ते एकदमच डोळ्यावर येतं। आणि इथं मी कॅमेरा स्टँडसुद्धा लावला आहे त्यामुळं काय होईल मोबाईलवर सुद्धा याची भीती असते, त्यामुळं मी थोडंसं 2 चमच्याच्या साहित्याने 2 चमचे टाकून घेतले आणि त्यानंतर मग ही उरलेली डाळ एकदम टाकून घेतली। म्हणजे बघू शकता तुम्ही अजिबात उडालं नाही जास्त काही असं, म्हणजे भाप निघली नाही जास्त, हे बघू शकता। आता ह्या फोडणीमध्ये मी खड्या मसाल्याची राई जिऱ्यासोबत लसणासोबत जे हे खडे मसाले टाकलेत ना, हाच एक ह्या डाळीचं विशेषता आहे। तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे ही डाळ नक्की ट्राय करा। नेहमीच्या डाळीपेक्षा तुम्हाला ह्या डाळीची चव इतकी आवडेल ना, आणि सारखं सारखं तुम्ही ही डाळ करून खाता इतकी चवदार डाळ होते, कारण तो मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप चांगला उतरतो। याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ टाकलं आहे मी
मीठ म्हणजे चवीनुसार टाकले, जे मी आतापर्यंत टाकलं नव्हतं, आणि हळद टाकली, त्यामुळे छान असा रंगसुद्धा आला आहे. आणि याला तर खळखळून उकळी येऊन द्यायची आहे. आणि जितकी चांगली तुम्ही याला उकळी येऊन देता ना, तितकं चांगला याचा फ्लेवर वाढतो आणि मसाल्याचा सुद्धा फ्लेवर वाढतो. तिकडे बघू शकता मस्त मंद आचेवर अशी आपलं हे गरमागरम डाळीचं वरण तयार झालेलं आहे खाण्यासाठी. स्पायसी, झणझणीत आणि खडे मसाल्याचा स्वाद असणारी ही डाळ खूप छान लागते. इतका भारी सुगंध येतो ज्यावेळेस ही उकळी फुटते ना, मस्त वाटतं. असं वाटतं म्हणजे भूक वाढते असं पाहता क्षणी. हे बघा, चांगली अशी खळखळून उकळी डाळीला आलेली आहे. आणि थोडासा तर मी गॅस स्लो केला आहे आणि उकळी थांबवली आहे. तर बघू शकता मस्त आपली ही डाळ तयार झालेली आहे. आता एका छोट्या प्लेटमध्ये मी तुम्हाला दाखवण्यापुरती काढून दाखवते, कारण आपल्याला देवाला पुरी भाजी, डाळ भात वगैरे सगळं करून नैवेद्य दाखवायचं आहे. पण तोपर्यंत मी तुम्हाला फक्त दाखवते आपली ही डाळ कशी झाली आहे. ही अशी तुम्ही डाळ नक्की ट्राय करा एकदा. एका प्लेटमध्ये काढते. गरमागरम अशी ही झणझणीत चमचमीत अशी ही तुरीच्या डाळीचं वरण मी आज तयार केलं आहे, चांगलं असं राईससोबत खायसाठी. तर हे अशा प्रकारे तुम्ही डाळीचं वरण एकदा ट्राय करा. रोज तर आपण बनवतो डाळ वरण, काही असं आपल्याला नवीन नाही आहे. पण हे अशा प्रकारे थोड्या वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा डाळीचे वरण बनवले जातात. लाल मसाल्याचं सुद्धा बनलं जातं, ती सुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवेन. पण ही डाळ अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करा, मसाले वगैरे टाकून. खूप भारी चव लागते आणि छान असं म्हणजे भूक वाढते, खाऊ वाटते सतत आपल्याला. तर बघा मस्त झालेली आहे, पिवळी धमक अशी छान कलर आलेला आहे हळदीचा. आणि चला आता थंड करून घेते आणि तुम्हाला भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. आणि पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडले असेल तर नक्की एकदा ट्राय करा. स्वस्त राहा, मस्त राहा.